मी ब्लाऊजची कटिंग केली. तर मी ना पब भाई शिवणारे पहिल्यांदाच. तर मी कटिंग झाली तुम्हाला दाखवते. तर मी अशी कटिंग केली. कटोरीचा ब्लाऊज शिवणार मी किती दिवसातून. आणि ही पब भाईची कटिंग केली. अशी पब भाई मी तुम्हाला घालून दाखवेलच. हे क्रॉसपट्टी, हे मुंड आहे आणि गोल गळा केला आहे पाठीमागे. पण मी अजून बघते प्रयत्न करून की मी डिझाईन कोणती काढू. मी आपलं आत्ताच म्हणजे नुसतं काढून ठेवला आहे गोल गळा. पण मी ही पब भाई पहिल्यांदा शिवणार आहे. तर प्रयत्न करते मला जमते का काय ते. आणि कटोरी ब्लाऊज मी पहिल्यांदा शिवते. तर अशी कटिंग करून झालेली आहे. अस्तरची पण झाली, ब्लाऊज पीसची पण झाली. तर मी प्रयत्न करते, बघू मला जमते का पब भाई. आणि कटोरी ब्लाऊज हे मी पहिल्यांदाच शिवणार आहे. तर असा पसारा झाला आहे बघा सगळा. बुक पण घेतलेली. कारण प्रयत्न करून बघणार आहे मी कशी मला म्हणजे भाई येते, कशी नाही ती, कशी दिसते. कारण मी अजून शिवलेली नाही. लांब भाई शिवली मी, पण पब भाई तशी शिवलेली नाही. बघते प्रयत्नाशी परमेश्वर, प्रयत्न तरी करून बघितला पाहिजे ना. तर शिवणार आहे मी. आता बघा ना 4:30 वाजले आणि काम माझं राहिले आज. आता हे ठेवते आणि काम करते आणि मग नंतर ना ब्लाऊजचं हे करून घेते, स्टिचिंग करून घेते, पब करून घेते. बघते मला जमतंय का. कोथिंबीर आणली चांगली कवळी, नीट करायची. तर अजून बघा मला कपडे वाळत घालायचेत. शूज धुतलेत, कपडे म्हणजे लादी पुसली आणि मग कपडे टाकलेत खाली मी पिळून. आतमध्ये पण आहेत कपडे. आणि रात्रीची वेळ आहे, 8:30 वाजलेत. आणि मी काय करणार आहे माहिती का, ही मी मसाला केला आहे. तर मी काय केले माहिती आहे का, म्हणजे भाजी काय करणार आहे ते तुम्हाला सांगते. ही सिमला मिरची आहे, ही मी अशी त्याची देठ काढून असं आतमधलं सगळं काढले, स्वच्छ धुतले. आणि हा जो हे मी काय काय घेतले ते तुम्हाला सांगते. तर मी ह्याच्यामध्ये ना लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं हे मी मिक्सरमधून काढलं. आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट बारीक केला. शेंगदाण्याचा कूट टाकला त्या मसाल्यात. आणि मी हे लाल तिखट, चटणी, परत सांबार मसाला थोडासा टाकला आहे, गोडा मसाला थोडासा टाकला आहे, लाल तिखट टाकले आणि सांबार मसाला थोडासा टाकला आहे. तर हे मी सगळं असं एकजीव करते. मला आहे ना ह्याच्यामध्ये भरायचं आहे ना, त्याच्यामुळं मी एकजीव करते. मी सुक्की म्हणजे अशी थोडंसं पाणी वाटणार आहे मी. असं एकजीव केला ना म्हणजे सगळीकडे तो मसाला मिसळेल. भरल्यावर दाखवते आता. तर तेल तापाय ठेवले आणि मी असे सिमला मिरची भरून घेतलेले आहेत, मसाला त्याच्यामध्ये भरून घेतला आहे. आणि मी ह्या वाटीत आहे ना जिरा आणि मोहरी घेतले आणि कढीपत्ता धुवून घेतला. आणि ती विसरली सांगायचं की मीठ पण टाकलेलं होतं मी ह्याच्यामध्ये. आणि अशी भरलेली सिमला मिरची केली ना तर छान लागते. आमच्यात असं बारीक चिरून केलेली कोण खात नाही, अशी भरलेली वांगी खातात तरी, म्हणजे असं 1-1, 2-2 घेऊन खातात. जास्त पाणी नाही वाटणार मी, काही एवढं पाणी वाटणार आहे. आणि थोडंसं म्हणजे घेतले अजून मी जरा असं खंगळून टाकायला. तर ह्याच्यामध्ये मी जिरा आणि मोहरी टाकते. आधी बघते तापले का तेल. नाही अजून एवढं तापलेलं. जरा चांगलं तेल फोडणी दिली ना चांगली तर असा वास छान येतो, त्याला छान बसते फोडणी. जिरा आणि मोहरी दोन्ही पण टाकते सांगतेच. तर भाजले, त्याच्यामध्ये कढीपत्ता, नंतर हे असं फोडायचं, परतून घ्यायचं फोडल्यावर.
मिरची आता परतून घ्यायचं. पाणी का ओतणार आहे का माहिती आहे का, तर जास्त म्हणजे थोडंसं लपतं बीट करणार आहे भाताभर खायला. ह्यांना सुक्क जास्त आवडत नाही, म्हणून मी थोडंसं पाणी वरती मसाल्याचं झाकून ठेवणार आहे. तर असं झालंय शिजून शिमला मिरची. थोडासा रस्सा बघा झाला आहे एवढासा, थोडासा रस्सा. भाकरी झाल्या, इकडे होती भाकरी, ह्याच्यावरच भाजते. इकडं झाल्या 2 भाकरी, इकडं छोटीशी झाली, 3 करत नाही म्हणून 2.5 केलं. आणि इकडं शिमला मिरची झाली. आता स्वयंपाक लवकर झालाय, कपडे वाळत घालायला वरती जायचे. ब्लाऊज कापण्यात वेळ गेला ना, त्याच्यामुळे माझे कपडे राहिले. आणि झालाय स्वयंपाक. आता बघा स्वयंपाक लवकर झाला तर कोण लवकर जेवणार नाही. जेव्हा स्वयंपाक होत नाही ना, भूक लागली मग सगळे ओरडतात. नुसतं दिवसभर असं थकल्यासारखं झालंय, नंतरच्या तोंड धुतलं पाहिजे लय असं म्हणजे झालंय मला थकल्यासारखं. किती काम करायचं सारखं काम, इथं पुस तिथं झाड तिथं हे कर, सगळं मी तरी झाडून घेतलं वरचं, सगळं झाडून घेतली म्हणजे घेतलंच नव्हतं 2 महिने नाही 1 महिना झाला. गावावरून आले तेव्हा मी सासूबाई आमच्या वारले तेव्हा काढलेलं होतं. सारखं खरंच कंटाळा चालू, थकल्यासारखं झालं मला. आता जेवाय कोण नाही, स्वयंपाक झालाय लवकर. तर आता कपडे वाळत घालायचे, अजून वरती जाते कपडे वाळत घालायला.